हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील ऑन द टाईमलाईन हा लेसन बघूया. आता टाईमलाईन हे बघ म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येते की इथे या पिक्चरमध्ये आपल्याला काहीतरी अशी एक लाईन दिसते आहे. त्यालाच कालरेषा असं म्हटलं गेलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये 3 काळामध्ये जीवन व्यतीत करीत असतो. एक पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता प्रत्येक टेन्समध्ये, प्रत्येक काळामध्ये आपण काही शब्दांचा यूज करत असतो, उपयोग करत असतो. तर त्या काळामध्ये आपण कुठले कुठले वर्ड्स यूज करतो ते या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. पहिला आहे इन द पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्समध्ये आपल्याला इथे दाखवलं गेलेलं आहे मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी हा त्याचा अर्थ होतो. लॉंग लॉंग ॲगो म्हणजे फार फार पूर्वी. मेनी इयर्स ॲगो म्हणजे अनेक वर्षापूर्वी. अ फ्यू इयर्स ॲगो म्हणजे काही वर्षापूर्वी. देन लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी. मेनी डेज ॲगो म्हणजे खूप दिवसांपूर्वी. लास्ट वीक म्हणजे गेल्या आठवड्यात. डे बिफोर यस्टरडे म्हणजे परवा. यस्टरडे म्हणजेच काल. आता हे वर्ड्स आपण पास्ट टेन्ससाठी यूज करतो. तर प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळामध्ये यूज होणारे वर्ड्स आहेत नाव, जस्ट नाव म्हणजे आता, टुडे म्हणजे आज आणि टू नाईट म्हणजे आज रात्री. तसेच नाव किंवा जस्ट नाव म्हणजेच आता त्याचाही अर्थ असाच होतो. धिस वीक म्हणजे या आठवड्यात. धिस मंथ म्हणजे या महिन्यामध्ये. तर भविष्यकाळासाठी म्हणजेच फ्युचर टेन्ससाठी आपण वर्ड्स यूज करतो थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे आतापासून हजारो वर्षानंतर. देन मेनी इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे खूप वर्षानंतर. आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षानंतर. नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी. आफ्टर अ मेनी डेज म्हणजे खूप दिवसानंतर. नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात. डे आफ्टर टुमारो म्हणजे परवा. टुमारो म्हणजे उद्या. आफ्टर अ वाईल किंवा लेटर म्हणजे थोड्या वेळानंतर. आता हे वर्ड्स आपण फ्युचर टेन्ससाठी यूज करीत असतो. इथे बाजूच्या स्लाइड्समध्ये आपल्याला काही सेंटेन्सेस दिसत आहेत. त्यापासून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्सेस म्हणजे फ्रेजेसला कनेक्ट करून मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. फर्स्ट आहे आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. तर आपलं सेंटेन्स असं होऊ शकते अ फ्यू इयर्स ॲगो आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. देन देअर वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो देअर वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ. नेक्स्ट देअर लिव्ड अ किंग. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग. आय गेव यू अ बुक. मेनी डेज ॲगो आय गेव यू अ बुक. Then next we visited the zoo. Day before yesterday we visited the zoo. I'm busy now. I want something to read. The sentence will I want something to read today. I'm drawing a picture. I am drawing a picture just now. Then school starts. Next week school starts. He is going to play cricket today. Then people will land on Mars. तर आपलं सेंटेन्स असं होऊ शकतं thousands years from now people will land on Mars. Then we will be in a college next year. Then they will go home. तर tomorrow they will go home. And we will grow old. तर many years from now we will grow old. अशा प्रकारे आपण ह्या लेसनची ॲक्टिव्हिटीसुद्धा इथे कंप्लीट केलेली आहे. थँक्यू.